म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले शिवकालीन खेडेगाव तिकीट काढायला लागतं। तर अशा सर्व कलाकृती आपल्याला पाहायला मिळतात। असं वाटतंय की घोडा सवारीच करत आहे, तर भरपूर काय कमवू शकतो, पण अशा या ज्या सुखसोयींचं जीवन त्यावेळीचं होतं हे कधीच अनुभवू शकत नाही। हे पाहिल्यानंतर काय काय अशा म्हणजे जुन्या गोष्टी आठवल्या। कसा वाटला हा प्रवास आपला इथपर्यंत आता? मित्रांनो, बोक्सेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले शिवकालीन खेडेगाव व्हिडिओ। तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहोत ते म्हणजे हॅपी फॅमिली ग्रुप। तर इथेच आता जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही चाललेलो ते म्हणजे शिवकालीन खेडेगाव पाहायला। तर मित्रांनो, आता आपण ते पाहणार आहोत। आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असाल 2 वर्षापूर्वीच्या, तर आता हा नवीन एक आता 2 वर्षाने पुन्हा मी आलेलो आहे। तर चला तर मग मित्रांनो, हा जरा व्हिडिओ व्यवस्थितपणे तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण त्यावेळी मोबाईलचा जो म्हणजे सपोर्ट होता तो कमी होता, रॅम वगैरे सर्व गोष्टी। तर आता ह्याच्यामध्ये थोडा व्हिडिओ जास्त होऊ शकतं। तर मित्रांनो, चला तर मग आपण व्हिडिओ शिवकालीन खेडेगावचा पाहूया। तर मित्रांनो, हाच आहे तो आपला प्रतापगडाकडे जाणारा रस्ता आणि तिथूनच आपल्याला हा येणारा रस्ता शिवकालीन खेडेगाव येथे जातो। हे शिवकालीन खेडेगाव आहे। तर मित्रांनो, तर आपला फॅमिली ग्रुप आलेलाच आहे मित्रांनो। तर बघूया आता आपण। काय शिवन्या कोण आहे? हत्ती कुठे आहे? हत्ती कुठे आहे? हा, तर आपल्याला हे समोर दिसतंय, याच्यामध्ये वस्तू वगैरे आपल्याला खरेदी करायला मिळतात। तर त्या जशा प्राचीनच का म्हणजे वस्तू असतात सगळ्या, तर ते सर्व आपण पाहणार आहोत। बॅग वगैरे सर्व वेगवेगळं सर्व काय आहे, पर्स वगैरे ते सर्व आपल्याला इथे मिळतात। तर ते सुद्धा आपण आतमध्ये पाहणार आहोत। जर आपल्याला जर आतमध्ये जर प्रवेश करून दिला तर ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हे आहे शिवकालीन खेडेगाव प्रवेशद्वार। आपण आता आतमध्ये जाणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला एंट्री केल्यानंतर इथे तिकीट काढायला लागतं। तर तिकीट फी 100 रुपये आहे आणि लहान मुलांचे 50 रुपये आहे। तर चला तर मग आता आपण पूर्ण शिवकालीन खेडेगाव पाहूया। तर इथे आपण पाहू शकता सर्व ऐतिहासिक म्हणजे शिवकालीन जे नाव दिलेलं आहे खेडेगाव, त्याप्रमाणे इथे सर्व आहे। तर इथे आपल्याला माहिती दिलेली आहे प्रतापगडाच्या युद्धाची। आणि इथे पाहू शकता येसाजी कंक हत्तीसोबत बलाढ्य लढताना। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे, कारण माझा प्रत्येक आमचा मावला आहे तो हत्तीप्रमाणे आहे, तसंच म्हणजे ते दाखवलेलं आहे इथे। आणि इथे ब्रिटिशांच्या सोबत जी मीटिंग वगैरे बैठक ते दाखवलेलं आहे। तर असं हे सर्व ऐतिहासिक शिवकालीन खेडेगाव म्हणजे साकारलेलं आहे, त्यावेळीचं पद्धतीने सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। खरंच पाहण्यासारखं आहे मित्रांनो। तर तुम्ही कधी आला तर नक्की इथे या। तर समोर आपण पाहू शकता एक मावला आपला तुतारी वाजवताना। तर आता आपण आतमध्ये आणखीन पाहणार आहोत काय काय आहे ते मित्रांनो। तर इथे आपण पाहू शकता हे सर्व पेंडेरी घर आणि कुरांचं म्हणजे ते लाकडांच्या ज्या कांबींपासून बनवलेलं असायचं, त्या पद्धतीने सर्व राहायला ही अशी घरं सारखं असायचं। तर सर्व म्हणजे जीवनशैली दाखवलेली आहे मित्रांनो। तर हे धान असायचं म्हणजे शेतामधलं, हे असं पद्धतीने पहिलं बैलाच्या म्हणजे गुरांच्या पायाखाली असं तुडवलं जायचं। त्यानंतर त्याच्या जे असायचं ते दाणं सर्व निघायचं। तर अशा पद्धतीने एक एक ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। तर अशा सर्व जीवनशैली आहे मित्रांनो। तर इथे एक शेतकरी वाट बघताना म्हणजे असं पाहताना असं दाखवलेलं आहे। तर त्याचे सर्व गोष्टी अशा एक एक आपल्याला पाहायला मिळतात। तर आपण आता उजव्या बाजूला जे पाहतो आहोत ते असं पेंडन असायचं, म्हणजे जे धान जे झोडलेलं असायचं ते अशा पद्धतीने ठेवत असं एक गुरांसाठी। आणि आता आपण हे पाहतो ही बैलगाडी आहे मित्रांनो। तर बैलगाडीसुद्धा किती
सुंदर आणि रेखीव बनवलेली आहे. आणि आता इथे आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे सुतारकाम, याने जे मांडलं असायची बैलगाड्यांच्या चाकांची ते बनवताना, आणि तिथेच त्यांची बायको म्हणजे जेवणाची तयारी करताना ते सुद्धा असं पाहायला मिळतं. म्हणजे असं हे इथे यांचं प्रत्येकाची जीवनशैली आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व जुनी मातीची घरं असायची. तर त्याला अशी जे आत्ताचे स्लायडिंगचे असतात तर अशा या लाकडी खिडक्या असायच्या मित्रांनो. तर डाव्या बाजूला आपण पाहू शकता दगडापासून काही वस्तू म्हणजे अशा ज्या आपल्याला असतात पाटा वगैरे काही असं म्हणजे वाटण्यासाठी वापरायचे त्या पद्धतीने तिथे घडवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो आता आपण वरती पाहणार आहोत ते म्हणजे हे वरती काय दाखवलेलं आहे ते आपण पाहूया. तर इथे वरतीच आपण आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे एक मावल्या आहे इथे, आणि काहीतरी म्हणजे असं त्यांच्या त्या पद्धतीने म्हणजे सांगताना का त्या तिथे आपल्याला जायचं आहे वगैरे का असं दिशा निर्देशक करताना डोंगराच्या दिशेने आपल्याला बोट दाखवताना पाहू शकता. अशा वेगवेगळ्या कलाकृती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. तर इथे आपल्याला दगडापासून जे दातं वगैरे दलण्याचं, धान दलायचं आणि चटणी वगैरे ते वाटायला पाटा वगैरे ते आपण इथे बनवताना हुबेहूब सर्व आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत काय काय आहे ते बघूया. तर मित्रांनो इथे समोर आपल्याला एक धनगर मेंढरं म्हणजे मेंढरं जे असायची ती चरवताना आपण पाहू शकता, आणि एक बाजूला कुत्रा आहे. म्हणजे किती हुबेहूब साकारलेली ही कलाकृती आहेत मित्रांनो, पाहू शकता. तर आणखीन आपण पुढे पाहतच जाणार आहोत मित्रांनो. तर इथे आहे ते म्हणजे गवतचे ओझं घेऊन येताना पाहू शकता. तर असं प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी वेगवेगळे पद्धतीने सर्व ऐतिहासिक साकारलेलं म्हणजे प्राचीन. आणि या इथे आपण पाहू शकता झाडावरती एक शिखरा वगैरे का असेल ते पद्धतीने इथे आपल्याला दाखवलेलं आहे. तर इथे बसलेलं आहे, हे सुद्धा कला करूनच इथे साकारलेले ठेवलेलं आहे बघा, पाहू शकता. तर अशा सर्व त्यावेळीच्या जीवनशैलीचं सर्व हुबेहूब सर्व रहस्यमय सर्व दाखवण्याचा प्रयत्न इथे त्यांनी केलेला आहे मित्रांनो. आणि या इथे वाड्यामध्ये म्हणजे जे गुरांचा वाडा असायचा त्याच्यामध्ये असे तर अशी ही गाय वासरू आणि पाहू शकता ते वासरू आहे तिथं म्हणजे. तर असं हे पेंडण वगैरे असायचं. तर इथे दाखवलेलं आहे दात्यामध्ये धान दलताना. तर असं सर्व हुबेहूब सर्व साकारलेल्या कला म्हणजे पूर्ण अशा वाटतात की त्या हुबेहूबच खरोखरच दातांनी दलतच आहेत. तर इथे आपण पाहू शकता इथे पण तेच आहे दातांनी दलताना. तर प्रत्येक आमच्या घरातील हॅपी फॅमिली ग्रुपमधील सर्व त्याचा पुरेपूर सर्व आस्वाद घेतला. तर इथे आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे चुलीवरती भाकऱ्या भाजताना. तर हे असं पहिलं जुनं सर्व असायचं त्या साईडला पाहू शकता. म्हणजे अशा पद्धतीने सर्व जेवण वगैरे बनवत असत. तर आपल्याला इथे नांगर आणि जोकड पाहायला मिळत, म्हणजे शेतामध्ये लाकडी नांगर वापरायचे ते इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथे आपल्याला तुळशीचे वृंदावन आणि सकाळच्या पारी वासुदेव आला असे म्हणायचो, त्या सकाळच्या अशा पारी वासुदेवाचं इथे दाखवलेलं आहे. तर त्यावेळीचा हा झोपोला याच्यावरती असे बसून झुला घेत असत. तर हे सुद्धा आज आपल्याला क्वचित ठिकाणी पाहायला मिळत आहे मित्रांनो. तर हे आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यामध्ये ताक हिसलून लोणी काढायचे त्या पद्धतीने हे आहे. तर हे मित्रांनो समोर आपण पाहतो हे विठोबा रुक्मिण यांचं मंदिर आहे असं दाखवलेलं. तर खरंच म्हणजे लाकडापासून सर्व बनवलेलं आहे. वरती लाकडं आहेत आणि जांभा दगडांचं असे जुन्या पद्धतीने, आणि बाजूलाच त्याच्या शेकताना शेकोटीसोबत. तर खरंच असं म्हणजे इथे पाहून असं वाटते की खूप थंडी आहे आणि थंडी आहे आणि शेकत आहेत शेकोटीसोबत. असं हुबेहूब सर्व इथं आहे साकारलेली कला. खरंच म्हणजे पाहण्यासारखं आहे मित्रांनो.
आईसुद्धा सर्व पाहत आहे. तर मित्रांनो आता आपण समोर जाणार आहोत. तिथे आपण पाहू शकता. तर बांबूंच्या कड्यांपासून असे काही कचरा वगैरे टाकायला शेतावर जे वापरायचं डालकाप्रमाणे ते आहे मित्रांनो. प्रत्येकाच्या भाषेत वेगवेगळं असेल. तर इथे चप्पल शिवताना म्हणजे असं दाखवलेलं आहे आणि हे त्यांचं घर आहे असं म्हणजे त्यावेळी पाहू शकता. तर आतमध्ये इरली वगैरे आहे, चूल आहे, कंदील आहे आणि इकडे वरती माला मग जे आहेत फल्यांचा लाकडं वगैरे पाहू शकता. असे त्यावेळीची घरं असायची गुरांची. तर इथे सुद्धा तशाच प्रकारे घर आहे आणि सुद्धा कौलारू घर आहेत. त्यावेळीची जी कौलं वेगळी होती आणि इथे बकरी वगैरे आहे एक आणि तुळस आहे. इथे बाजूला जमीन करण्याची ते धोपाट नसायची त्या पद्धतीने आहे. आतमध्ये पाहू शकता कंदील वगैरे आहे वरती आणि इथे झोपण्यासाठी ती गोधडी असायची त्या प्रकारे आहे इथे आणि घावणं घालायची काईल बोलतात त्याला ते आहे. असं सर्व रेखीव त्यावेळीची घरं असायची. तर किती मस्त वाटतात आणि नैसर्गिक सर्व रीतीने ह्या सर्व गोष्टी आहेत. न केमिकल, सर्व माती आणि लाकडांपासून बनवलेले. इथे कोंबड्या आहेत पाहू शकता आणि इथे बांगड्या भरतात हातामध्ये त्या पद्धतीने इथे दाखवलेलं आहे. म्हणजे त्यावेळीच्या ज्या अशा बांगड्यांवाले यायचे तशा आहे आणि हे सुद्धा घर आहे तिथं आणि इथे आपण पाहू शकता कुंभार आहे. मडकी घडवताना पाहू शकता आणि कौलं वगैरे इथे अशा पद्धतीने असायची त्यावेळीची कौलं आहे बघा. तर ही कौलं आहेत मित्रांनो समोर आणि इथे मडकं घडवताना कुंभार चाकावरती आणि इथे ओटीवरती बाहेर कुत्रा आहे दाखवलेला. तर आपण बघूया आणखीन आतमध्ये जाऊन काय काय. तर इथे सुद्धा तसंच आहे मित्रांनो पाहू शकता. तर चूल वगैरे आहे ते भांडी वगैरे त्यावेळीची आणि कौलं आहेत. असं काट्या वगैरे आहेत लाकडाच्या. तर असं सर्व घरामध्ये असं ही चूल आहे मित्रांनो. तर आता किती ह्याच्यामध्ये गारवा असायचा कारण हे साईडला मातीच्या कुऱ्याचं वरती गवताचे जे असायचे आणि कौलं असायचे त्यामुळे थंडावा असायचा आतमध्ये कूलिंग राहायची. तर आताच्या पत्र्याच्या ज्या शेड असतात त्याच्यामध्ये हीट असतं. तर इथे आता समोर आपण पाहू शकता मित्रांनो इटी दांडू खेळत आहेत झाडाखाली. तर असं सर्व हे शिवकालीन खेडेगाव आहे मित्रांनो. तर अजून आपण पाहणार आहोत इथे घोडेस्वारी करणार आहोत म्हणजे त्याच्यावर बसून सुद्धा व्हिडिओ वगैरे फोटो काढणार आहोत. तर सर्व दाखवलेलं आहे मित्रांनो सर्व. तर इथे सुद्धा आपण पाहू शकता बांबूपासून इरली बनवताना हे आणि टोपलं वगैरे ते दाखवलेलं आहे आणि इथे खाली पाणी आणताना विहिरीवरून. तर अशा त्यावेळीच्या विहिरी असायच्या आणि प्रत्येक आपापल्या घरी अशा पाणी हाताने काढून भरून घेऊन जात असत डोक्यावरती. तर असं हे इथे दाखवलेलं आहे मित्रांनो. तर त्यावेळी किती त्रास असायचा मित्रांनो आणि डोक्यावर वगैरे सर्व पाणी घेऊन घरोघरी लांब पाणी घेऊन जात असत असं इथे दाखवलं आहे. त्यावेळीची राहणीमान असे असायचे आणि पाणी वगैरे असे घेऊन जायच्या घरोघरी प्रत्येक म्हणजे स्त्रिया त्यावेळीच्या पाहू शकता. तर मित्रांनो आपण आणखीन पुढे पाहणार आहोत काय काय आहे ते शिवकालीन खेडेगावमध्ये. तर खरंच इथे आल्यानंतर खूप मजेशीर सर्व वाटलं. तर मित्रांनो शिवकालीन खेडेगाव हे मस्त आहे. खरंच मनापासून म्हणजे आवडला आणि ऐतिहासिक सर्व गोष्टी जतन करून ठेवल्यासारखं असं म्हणजे भास होतो त्याचा. खरंच म्हणजे जिवंत असं उदाहरण इथे शिवकालीन खेडेगाव इथे म्हणजे प्रत्येक जे केलेले आहे कारागिरींनी कला खरंच म्हणजे त्याचा पूर्ण म्हणतात ना आम्ही पण त्याच्यामधलाच एक आहे मित्रांनो. परंतु खरंच म्हणजे त्याचं जेवढी कला आणि त्याचं जेवढं त्याच्या कलेचा जे मनातलं आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये कसं ओतलेलं आहे त्यापर्यंत हुबेहूब अशी जिवंत अशी प्रतिमा त्यांनी बनवलेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता. तर खरंच तुम्हाला ह्या व्हिडिओमधून
काय का आवडलं ते कमेंटमेंटमध्ये नक्की सांगा. तर खरंच अजून पाहायचं आहे मित्रांनो, पण मला इथे थोडं मस्त वाटलं निवांत थोडं बसायला. तर बसलो जरा इथे शेजारींच्या, कसं आरामात बसलेले आहेत पाहू शकता तुम्ही. पण हे जीवन असं होतं की त्यावेळीचं खरंच म्हणजे निवांत होतं. आज या फास्ट दुनियामध्ये असं आहे की माणूस भरपूर काय कमवू शकतो, पण अशा या ज्या सुखसोयींचं जीवन त्यावेळीचं होतं हे कधीच अनुभवू शकत नाही. कारण हे जे आहे सुख हे ब्लॉकमध्ये आपल्या नाही आहे. हे आपल्या खेडेगावामध्ये आपली जशी घरं, आता कोकणात सुद्धा तुम्ही पाहू शकता. आम्ही आता कोकणात मालवण वगैरे सर्व फिरलो, तर तिथेच अजून आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे पाहायला मिळतातच आणि काही ठिकाणी आहेतच. तर तसंच आज कोकणातल्या मालवणच्या ठिकाणी जसं आहे तशा पद्धतीने इथं आल्यासारखं ह्या खेडेगावात वाटलं. तर अजून मित्रांनो काही जुन्या वस्तू भांडी वगैरे आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आता घोड्यावरती थोडं सुद्धा सवारीचे बसणार आहोत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर मग मित्रांनो पाहूया आपण. तर मित्रांनो आमची हॅपी फॅमिली तर सर्व आलेलीच आहे. तर ती एवढी मग्न झालेली आहे त्याच्यात की ते हे पाहता पाहता सर्व म्हणजे जशी घाई गडबडीत सर्व सर्व काय पाहू असं करत ती पुढे निघून गेलेली आहेत मित्रांनो. तर पाहत पाहत तर आता प्रणाली आणि मी इथे आहे. तर प्रणाली काय काय मग कसं वाटतं इथं आता ह्या इथं बांगड्या जसं म्हणजे काय भरतात त्या जुन्या पद्धतीच्या तशा पद्धतीने म्हणजे असं इथे खेडेगावाचं एक उदाहरण आपण घेऊ शकता. तर प्रणाली सुद्धा आलेली आहे. प्रणाली तुला इथं कसं वाटलं आल्यानंतर? छान वाटतंय, मस्त वाटतंय, असं वाटतंय एकदम कुठल्या शांत ह्याच्यामध्ये आलोत आपण. शांत आणि इथं आता आपण आलोच ते माहीतच आहे आपल्याला, पण तुला याच्यात असं जुना हे पाहिल्यानंतर काय काय अशा म्हणजे जुन्या गोष्टी आठवल्या सगळ्या तुला? जुन्या गोष्टी आठवल्या की आपण खेळतो विटूडांनो, हा परत हे दगड पाणी खेळतोय, पाणी भरायला विहिरीवर जातोय, असं सगळं सगळं आठवतंय हा आणि त्याच्यामध्ये सगळं आठवण एकदम जागी होते. हा. तर प्रणाली सुद्धा बोलली म्हणजे खरंच या खेडेगावामध्ये आलो, पण असं नाही जे आपण कुठे गार्डन वगैरे जातो त्याच्यात आपण फक्त ते बीच हे मग पण हे इथे कसं काही ऐतिहासिक म्हणजे खेडेगावामध्ये दाखवलेलं आहे पाहू शकता. तर खरंच मित्रांनो मला खूप आवडलं आणि प्रणालीला पण भरपूर आवडलं. काय प्रणाली सांगू शकतात की नाही ना? आता कारण की आता मी लहानपणाच्या काळात बांगड्या भरायची सवय झाल्या ना, तर बांगड्या मी भरून घेतो. हा. तर प्रणाली बांगड्या भरून घेत आहे असं तिला म्हणजे तिथे वाटलं आणि खरंच ती बांगड्या भरते असं वाटत होतं. तर खरंच ह्या ऐतिहासिक गोष्टी आहेत हे आपण सुद्धा यात जतन करून ठेवायला पाहिजे. तरच आपण पुढच्या येणाऱ्या पिढीला या गोष्टी आणि या वस्तू आपण दाखवू शकतो आणि पुढे आपण त्यांना काहीतरी सांगून शिकू शकतो. तर चला तर मग मित्रांनो आणखीन आपण आता वरती घोडेसवारी करणार आहोत. इथे सुद्धा कोंबडा आणि कोंबडी पाहू शकता. तर मित्रांनो घोडासवारी खरंच म्हणजे असं वाटतंय की घोडासवारीच करत आहे. तर खरंच मस्त वाटलं इथे. तर मन याच्या इथे म्हणजे शिवकालीन खेडेगावामध्ये पूर्ण असं म्हणजे हरपूनच गेलेलं आहे. इथे सध्या म्हणजे राहावं रमून असं म्हणजे मनात वाटत आहे मित्रांनो. तर आणखीन पुढे आपल्याला पाहायचंच आहे. तर मित्रांनो आता पाटलांच्या वाड्यामध्ये आता चाललेलो आहे. झालं तर मग मित्रांनो तर आपण पाहू शकता समोर तुळसवृंद पाटलांची सून आहे. पाटलांची सून तुळशीला पाणी घालत आहेत आणि अंडे वगैरे आहेत मित्रांनो आणि पित्तळ आले तांब्याचं सर्व इथे अंडे वगैरे आहेत. अशा पद्धतीने सर्व जुना सर्व गोष्टी घरात ज्या असायच्या त्या सर्व आपण पाहू शकता. तांब्याचे वाटी, कप, तांबे, चमच, समया इत्यादी सर्व म्हणजे पेटी वगैरे आहेत आपण पाहू शकता पूर्ण. आणि ही मांडणी आहे मित्र जुन्या कालामध्ये अशी असायचे पहिले मांडणी जे आता आपण स्टीलमध्ये किंवा आपण ह्याच्यामध्ये वापरतो लोखंडी तशा पद्धतीने आहे. तर खरंच पाटलांचा वाडा म्हणजे असं पाटलांच्या वाड्याप्रमाणेच आहे. आणि हे काय आहे? बैलाच्या गळ्यातले हे बैलांच्या गाण्यातल्या घुंगरू. घुंगरू आहे आणि
हे पंथ्या म्हणजे जसं आता आपण लाईट तसं पहिले अशा पंथ्याला ज्या कोनेऱ्या बोलतात त्या कोनेऱ्या होत्या आणि हे सर्व आडिक्त वगैरे सर्व जे सुपार वगैरे असे प्रत्येक वेगवेगळे आहेत मित्रांनो, पाहू शकता. तर गदा वगैरे ताल इत्यादी काही आपल्याला त्याची नावं आपल्याला माहिती नाही, चिपल्या वगैरे आहेत आणि हे आपले करंज्या वगैरे बनवायच्या ते सुद्धा आपल्याला इथे सर्व पाहायला म्हणजे सर्व आपल्याला स्टील मध्ये नाही, अल्युमिनियम आणि तांब्यामध्ये आहे. तर हे आपले पाटील आहेत, ह्या पाटली नाहीत आपल्या. तर खरंच म्हणजे असं वाटतंय की त्यावेळी जे पाटल होते त्यामध्ये आता त्यांच्याशी भेट झालेली आहे आणि त्यांचे संवाद होते मित्रांनो, असं वाटत आहे खरंच म्हणजे. तर खरंच मला तर खूपच मस्त म्हणजे मजेशीरच वाटलं ते. आणि शिवकालीन खेडेगाव मध्ये जसं आता आहे त्या म्हणजे जसं जुन्या ऐतिहासिक म्हणजे काळात मी जसं का आलेलो आहे असं मला आता वाटत आहे मित्रांनो. तर हे दरवाजा वगैरे बघा पाहू शकता आणि हे सुद्धा तांबाचे आहेत आणि बिजागड्या याला नसून ते डायरेक्ट याच्यामध्ये असतात. त्याला आता आपल्याला काही एवढं माहित नाही, तर मी तेवढं थोडक्यात. आणि कोरीव काम सुद्धा हे सर्व हाताने आताच्या जसं मशीनने करतात त्या पद्धतीने त्यावेळी हातकाम सर्व करत होते मित्रांनो. तर किती रेखीवपणा आहे. आणि हे काय मित्र, ही खोकर खोकर नाही काय खाट असते आपली. हा खाट, खोकर खाट ती आहे. आणि हा झुला आहे मित्रांनो. तर याच्यावरती आपले पाटील आणि पाटलीन असा बसायच्या आणि निवांत कोण आलं की पाटलांच्या काही तक्रारी काय काय गोष्टी असं चांगल्या वगैरे असायच्या इथे पाटील त्यांच्या बसून निवारण करायचा. आणि वरती पाहू शकता सर्व जसं महाल कसा असं तशा पद्धतीनेच वरती सुद्धा आपल्याला वाटतोय. आणि या भिंती सुद्धा आपल्याला म्हणजे कच्च्या म्हणजे असायच्या मातीच्या आणि त्याला सारवायचे सेनानी त्या पद्धतीने आहेत या मित्रांनो. तर खरंच पाहण्यासारखं आहे. आणि ही आपल्या जसं साड्या आपल्या असतात आजी वगैरे आईच्या, त्या साड्यांमध्ये काही वेस्टेज कपडा असतात राहिलेले, त्यावेळी ते त्याच्यात आतमध्ये टाकायचे आणि शिवायचे आणि त्याची गोधडी बनवायचे. तर ही पण सुद्धा म्हणजे गरमीसाठी भरपूर त्यावेळी आताचे जे आपले आहेत त्यापेक्षा कितीतरी चांगलं आहे. तर मित्रांनो आणखीन आपण आतमध्ये इथे पाहू शकतो हे वाद्य आहे, हे आपलं पालना वगैरे आहे. याच्यामध्ये लहान मुलं पहिली झोपायची. तसंच आता वेगवेगळ्या बदल त्यावेळी जी दोर असं बांधायचं आणि त्याच्यामध्ये ते असायचं. अशा सर्व आहे. खरंच वरती फल्या वगैरे आहेत बघा, पाहू शकता मस्त मित्रांनो. असा पाटलांचा वाडा आहे. तर आता आपण पाटलांच्या वाड्यातून बाहेर आणखीन काय काय ते पाहूया. शिवकालीन खेडेगावमध्ये तर आलोच. तर मित्रांनो सांगायचं म्हणजे आपल्याला मित्र संतोष आनंद मोरे, तर संतोष आनंद मोरेने सुद्धा आपल्याला थोडा व्हिडिओची करण्यासाठी माहिती आणि त्यातले काय काय गोष्टी आहेत त्याचं जरा शब्दात सुद्धा वर्णन करून सांगितलं आणि ते सुद्धा आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो चला तर मग आणखीन आपण पुढे काय काय ते पाहू. तर आता आपण पाटलांच्या वाड्यातून बाहेर आलेलो आहोत. तर पाटलांच्या वाड्यातील आपण काय काय वस्तू वगैरे होत्या आणि पाटलांचं कसं राहणीमान वगैरे ते थोडक्यात आपण पाहिलंच असेल मित्रांनो. तर इथे बघा लहान मुलं खेळत आहेत आणि आता आपण तिथे प्रणाली आहे तिथे आपण जाणार आहोत. काय काय तिथे सुद्धा आपण पाहूया. तर मित्रांनो इथे फायबरचे पुतळे होते, त्याच्यामध्ये आम्ही प्रणाली आणि मी दोघं उभं राहून त्याच्यात फोटो आणि व्हिडिओग्राफी केली. तर याच्याच बाजूला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आणि इथे सुद्धा आपले फायबरचंच आहे, त्याच्यामध्ये चेहरे आपण फोटो वगैरे व्हिडिओग्राफी करू शकता. आणि हे अशी वाडे आहेत मित्रांनो. तर मित्रांनो शिवकालीन खेडेगावचा पूर्ण व्हिडिओ आपण पाहिलाच असाल. तर मित्रांनो इथून आपला हा पूर्ण व्हिडिओ संपलेला आहे. तर पूर्ण आपण बाहेर पडणार आहोत. तर मित्रांनो आता आमचं शिवकालीन खेडेगाव हे शेवटचं होतं ते आता पाहून झालेलं आहे आणि आता आम्ही मित्रांनो हॅपी फॅमिली परतीच्या प्रवासाला आता निघालेलो आहोत. तर आपण आता परतीच्या प्रवासाला निघालो. तर चला तर मग मित्रांनो 2 दिवसाचा आपला प्रवास होता आणि तो पूर्णपणे झालेला आहे. तर आता आपण
जाताना जेवढा आहे तेवढा पूर्ण पण रस्त्याचा ते सुद्धा आपण पाहणार आहोत. पण आपला हा इथून आता हा शेवटचा जो होता ठिकाण ते आता पाहून झालेलं आहे. तर चला तर मग मित्रांनो, आणखीन आपण जाता जाता काय होतंय ते बघूया आणि नंतर मग व्हिडिओचा आपण इथे एंड करणार आहोत. हॅपी फॅमिली ट्रिप इथे ठिकाण आहे शेवटचं होतं. तर आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तर कसा वाटला प्रवास आपला इथपर्यंत आता? तर प्रवास छान वाटला आणि आता आम्ही सर्व परतीच्या प्रवासाला निघालो आणि बसलेल्या सर्व बसमध्ये शिवन्या. तर सर्व मस्त मजेशीर आहेत, पाहू शकता. तर आता चला, आता परतीचा प्रवास सुरुवात झालेला आहे. का मामा प्रवास एकदम सुखमय ठिकाण प्रवास. आता मस्त आपलं झालेला आहे. हे आता आपलं ठिकाण शेवटचं होतं आणि कसे आपले सर्व आता प्रवास मस्त झाला ना. मस्त झालेला आहे. हा आता रिटर्न प्रवास, हा संध्याकाळी घरी हा. आणि उद्या सकाळी कामावर. उद्या लगेच सकाळी कामावर जायचं आहे, कारण सर्व कामवालीच आहेत. तर मित्रांनो, आपल्या आज गेल्यानंतर थोडं विश्रांती करणार रात्रभर आणि पुन्हा सकाळी कामाला जायचं आहे प्रत्येकाने. तर मस्त 2 दिवसाचा प्रवास मित्रांनो झाला आणि आपले ड्रायव्हरसुद्धा भाऊ चांगले आहेत. हे सुद्धा मस्त आपला एवढा प्रवास ठिकाणं वगैरे मस्त व्यवस्थितपणे दाखवलेत आपल्याला. तर चला तर मग आता रात्री आपल्याला जाता वेळी काय काय होतं ते सुद्धा आपण प्रवास करताना व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आमच्या हॅपी फॅमिली ग्रुपची 2 दिवसाची ट्रिप होती आणि सफर. तर त्याच्यात पाहिलेली ठिकाणं मित्रांनो आहेत प्रति शिर्डी, प्रति बालाजी, मांढरदेवी कालुबाई, महागणपती वाई, मॅप्रो गार्डन, सनसेट पॉईंट, वस्ती जेवण, कृष्ण मंदिर, महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा दर्शन, LP स्टंट पॉईंट महाबळेश्वर, प्रतापगड आणि इथे जेवण झालं आणि शिवकालीन खेडेगाव. तर मित्रांनो, हा होता आमचा हॅपी फॅमिली ट्रिपचा व्हिडिओ आणि हा शेवटचा आपण व्हिडिओमध्ये पाहिला जसं शिवकालीन खेडेगाव. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर, लाईक, शेअर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.